अष्टाणे येथे ग्रामीण विकास व कल्याण फाउंडेशन तर्फे शालेय बॅग व ब्लँकेटचे वाटप। अष्टाणे येथील भूमिपुत्र तथा मुंबई येथे स्थित असलेले ए.टी. देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार अष्टाणे येथे ग्रामीण विकास व कल्याण फाउंडेशन या शासकीय सामाजिक नोंदणीकृत संस्थेची स्थापना करण्यात आली। या अनुषंगाने संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दुसऱ्या वेळेस गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये पहिल्यांदा गावातील विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना किराणा किट व थंडीसाठी स्वेटर संस्थेच्या वतीने देण्यात आले। यावर्षी संस्थेकडून महिन्यापासून सर्वे चालू होता। कोणत्या घटकाला कोणती मदत करावी म्हणून संस्थेने गावातील 5वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक बॅग व गरजवंतांना थंडीची लाट बघता उबदार ब्लँकेटचे वाटप करण्याचे ठरविले आणि हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये 160 शालेय बॅग आणि 75 ब्लँकेट्स संस्थेचे सल्लागार ए.टी. देवरे यांच्या नेतृत्वाखाली गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संयोजक सागर देसले यांनी केले। यासह संस्थेचे अध्यक्ष सुनील देवरे, उपाध्यक्ष सुनील सोनवणे, सचिव लक्ष्मण भदाने, खजिनदार श्याम देवरे, अरुण गोरख देवरे, अरुण शामराव देवरे, रुपेश देवरे, राजेश देवरे, बापू भवरे आदी उपस्थित होते। ए.टी. देवरे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, साक्री। ग्रामीण विकास आणि कल्याण फाउंडेशन ही संस्था अष्टाणे गावामध्ये स्थापन झालेली आहे। या संस्थेचा उद्दिष्ट तेवढंच आहे की ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्याचं कुटुंब याचं आपल्याला कल्याण पण करायचं आहे आणि प्रगती पण करायची आहे। प्रगती केव्हा होणार? जेव्हा ते आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व्यवस्थितशीर प्रगती करणार तेव्हा त्यांची प्रगती होणार आणि कल्याण जेव्हा होणार, जेव्हा त्यांना वैद्यकीय उपचार त्यांच्या घरापर्यंत मिळणार तेव्हा त्याचं कल्याण होणार। अशी ही 2 उद्दिष्ट आहेत या संस्थेच्या मार्फत। अगदी ग्रासरूटपासनं ग्रामीण भागामध्ये इव्हन म्हणजे गावामध्ये सॅनिटेशन जो म्हणतो स्वच्छतेपासनं तर एखादी महिला गावामध्ये गरोदर आहे तर तिचं बाळंतणपर्यंत ह्या अशी बहुउद्देशीय या संस्थेचे उद्दिष्ट आहे। शेतकऱ्याचा त्याला 24 तास इलेक्ट्रिक सप्लाय पण मिळायला पाहिजे, त्याला बिप्यापासून त्रास पण नको व्हायला पाहिजे आणि तेवढंच त्याच्या घरामध्ये 70 वर्षाचा बाप आहे त्याला वैद्यकीय उपचारसुद्धा मिळायला पाहिजे। म्हणजे गावामध्ये ॲम्ब्युलन्स पाहिजे, गावामध्ये प्राथमिक केंद्र पाहिजे। त्याचप्रमाणे गावातला एखादा विद्यार्थी आहे तो इंजिनियर झालेला आहे, त्याला जॉब कसा मिळेल हे पण बघायला पाहिजे। गावामध्ये एखादा 75 वर्षाची विधवा आहे तिला वैद्यकीय उपचार होतोय का? त्याचप्रमाणे एखादा ज्येष्ठ नागरिक आहे त्याला सध्या वैद्यकीय उपचार मिळतो का? म्हणजे हे मल्टीपर्पज म्हणतो इंग्लिशमध्ये, बहुउद्देशीय संस्था आहे आणि ही संस्था गावातल्या सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने चालणार। गावातले सगळे नागरिक आपल्या यथाशक्तीने आर्थिक पाठबळ देणार आणि इतर ज्या एजन्सी आहेत यांच्यामार्फत फंड कलेक्शन करून ही प्रगती साधण्याचा या संस्थेचा हेतू आहे। आणि या संस्थेमधून हा पहिला कार्यक्रम असा होता की या गावामध्ये जवळजवळ 170 ते 180 विद्यार्थी हे अष्टाण्यापासून साक्री आणि इतर कॉलेजमध्ये जातात, त्यांना बॅग देण्याचा हा कार्यक्रम होता। आणि त्याचप्रमाणे गावामध्ये आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब असे म्हणजे गावामध्ये जवळजवळ आमच्या या अष्टाणे गावामध्ये जवळजवळ 60% आदिवासी बंधू आहेत आणि मग बाकीचे लोक आहेत। या 60% आदिवासी बंधूंमध्ये आमचे व्हॉलंटियर्स घरोघरी जाऊन जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आहेत अशा लोकांना या थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट वाटप केलेलं आहे आणि असा हा आपल्या संस्थेचा कार्यक्रम चालणार आहे। आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन जे आहे इथल्या स्थानिक विश्वस्त मंडळाने केलं आहे।